भेटते नाही होत आहे तयार होणार नाही, कारण बघा हे पिकलेलं आहे, ते गळून जाणार आहे. ते केळी पोचवले हा शब्द वापरला होता मध्ये, ह्याला केळीचा खोका म्हणतात. त्याच्यामध्ये ना फळ एवढा आळशी आहे ना. आता गाड्या कधी कधी खूप अशा उशिरा येतात आणि मग वाट. काय चाललंय काय चाललंय? दूध झालंय गरम. हे बघा आंघोळला जातोयस, ठीक आहे. मग दूध गरम झालं. आता इथे झाकण ठेवते. इथे त्या वाघ्या शेरव्यांचं चिकन आहे ना, ते गरम करत ठेवलंय. हे बघा फ्रीजमधून बाहेर काढलं मग अशी पाणी सुटलं इथे. आणि इथे मी आता घेतलेला आहे थोडासा चहा पिण्यासाठी, आणि चहा पिते आणि मग म्हटलं घरातल्या कामाला सुरुवात करते. माझे चंटे बंटे बघा भरपूर असे खेळून मस्ती करून दमून आता बसलेले आहेत. तो बघा एक चंटा पंटा शेरू. ओ शेरू, बाहेरचं वातावरण बघा, म्हणजे पाऊस थोडासा कमी झाला आता. सकाळ संध्याकाळ हलकीशी सर पडते कालपासनं. वातावरण मात्र एकदम मस्त झालेलं आहे ना शेरू. कसं वाटतं शेरू? पाऊस गेल्यापासून खेळायला मिळते ना भरपूर. चहा पियाचे हे चहा पितो, चहा पितर. तो घाबरतो चायला, कारण ते गरम असते ना, त्यांना बरोबर माहिती आहे. बघा जवळ येणारच नाही तो. बघा दे घे 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 चहा पी चहा पी. हां चुलीच्या जवळ पण येणार नाही. त्या आगी बिगीचं त्यांना बरोबर माहिती पडतं ना. वाघ्याचं बघा. वाघ्या चहा पितो तू? दर दर बघा पळाला ना. वाघ्या दर चहा पितो. थांबणारच नाही, त्यांना माहिती आहे चहा गरम असते ना, त्याच्यामुळे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. नेहमीप्रमाणे आपल्या बागेतल्या कामाला सुरुवात झालेली आहे, पण मी मात्र आज आळस केलेला आहे. मला जाम कंटाळा आलेला आहे. काम करून करून ना माझ्या कमरेचा कणा ना दुखतो आहे आता. त्याच्यामुळे आज मी रिलॅक्समध्ये राहणार आहे. फक्त घरातलं जेवणाचं वगैरे सगळं करणार आहे. आणि असा पक्का विचार मी माझ्या मनाशी केलेला आहे. म्हणजे मगाशी ना इकडच्या वेली वगैरे आहेत ना, त्यांना जरा राख वगैरे घालायची होती. मी सगळं तयारी करून ठेवली होती. चुलीत ती काढली राख, त्या गमेल्यामध्ये भरून पण ठेवली. त्याच्यानंतर मनात विचार आला की जाऊ दे, कशाला मी एवढी दगदग करते, एकदम मला दुखतं आहे, त्रास होतो आहे, तेवढं जरा रिलॅक्समध्ये राहूया. तसंच ठेवलं. मग म्हटलं जाऊ दे. आणि मग ही चहा गरम करून चहा पिते आणि मग जाते. आज कुणालचे काका मुंबईला जाणार आहेत, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळी जातील ते. मग त्यांना सोडायला वगैरे पण तळ्यात जायचं आहे. मी पण जाणार आहे. तेवढंच म्हटलं एक राऊंड मारून पण आपला होईल ना म्हणून. तर चला आता पटपट सगळी नाश्त्याची जेवणाची वगैरे सगळी तयारी करते. हा बघा चूल पेटवतोय. पेटते नाही होत आहे. हो उठ बादलाचा, आधीच खोकला आलाय तुला. तुला बोललेली मी कागद टाक त्याच्यामध्ये. चूल विजली ती. जा बादला, तू घरात जा, मी पेटवते. जा पेटवते मी, तुम्ही लोक करा तुमची कामं. काय घेतलंय? गुलाबाच्या इथे गुलाबाची रोपं पूर्ण त्या गवताने जाम झाली होती. यांचं चाललंय हे बघा भोपळ्याचं फूल. सकाळी केलं ना पराईकरण, तर हे काढून ठेवलं. हां माय बांधते, एक मिनटं. तर एका ताईंनी कमेंट केली होती की भोपळ्याची फुलं काढल्यानंतर फळं कशी धरणार. चला तुम्हाला मी आता सविस्तर सांगते भोपळ्याच्या वेलीचं. तर ही बघा, आता ही भोपळ्याची वेल आहे ना, आणि ही बघा ही फुलं अशी पिवळ्या रंगाची फुलं बघा फुलतात, मोठीच्या मोठी असतात. तर असं एक फूल आहे ज्याच्या मागे फळ नसतं. आता हे फुलेलं तेव्हा तुम्हाला नंतर दाखवीनच. आणि हे बघा हे फुललेलं आहे आणि हे फळवालं फूल आहे. आता हे काय तयार होणार नाही, कारण बघा हे पिकलेलं आहे, ते गळून जाणार आहे. ते अशा दोन प्रकारची हां दाखवलं आहे काय, दोन प्रकारची फुलं भोपळ्याच्या वेलीला येतात. म्हणजे एका फुलाला फळ असतं आणि एका फुलाला फळ नसतं. ज्याला फळ असतं त्याला मादी फूल म्हणतात आणि फळ नसतं त्याला नर फूल असं म्हणतात. दोन्ही प्रकारची फुलं एकाच वेलीला येतात.
हे बघा आता हे फुल आहे ना असं, अशी मोठीच्या मोठी ती फुलं असतात पिवळ्या रंगाची भोपळ्याची. परागीकरण करून झाल्यानंतर मग ती फुलं आम्ही काढतो, म्हणजे अगोदर नाही काढत. तुम्हाला मी नमुना दाखवते. आता हा बघा, हा भोपळा इथे तयार झालेला आहे. खोलत्या 1 मिनटं. हा बघा, हा भोपळा आता बघा हा तयार झालेला आहे. आणि ही बघा ही फुलं आहेत ना, म्हणजे जरी आपण फुलं काढून घेतली ना तरी फळांचं काय नुकसान होत नाही, ती फळं की नाही धरतात, असं आहे ते. आता तुम्हाला मी दुसरी वेल दाखवते. आता हा झाकून ठेवते. आता ही चिबूडची वेल आहे. आता हिला पण बघा, ह्याला पण सेम तसंच, म्हणजे प्रत्येक वेलीला नर फूल आणि मादी फूल असं दोन्ही येतं. ही बघा, ही बारीक बारीक फुलं आहेत आणि या फुलांच्या मागे फळ असतं. आता ह्याला बघा फळ नाही आहे. हे बघा, हे इथं पण बघा फुलाच्या मागे फळ असतं. आणि ज्याला ते परागीकरण होतं ना, मधमाशा करतात किंवा आपण हाताने पण करू शकतो, आणि मग ते फळं धरतात, असं आहे. हे बघा, हे बघा. थोडासा मला कंटाळा आला नाही, तर म्हटलं चला आज बागेमध्ये जरा फेरफटका मारते आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्यांचा रिप्लाय पण देते आणि दाखवते पण. एका ताईने विचारलं होतं, म्हणजे केळीची बाग बघा, तुम्हाला मी आता हल्लीच दाखवली. केळी वगैरे आपल्याकडे छान अशा धरलेल्या, आणि मी त्यावेळेस केळी पोसवली हा शब्द वापरला होता. तर एका ताईंची कमेंट होती की ताई केळी पोसवली म्हणजे काय. म्हणजे मला असं वाटतं की बघा, नवीन नवीन असतात काही ताई माझ्याप्रमाणेचा. मी पण जेव्हा गावी आली मला काहीच माहीत नव्हतं, हे सगळं मी काहीच बघितलं नसतं. केळफूल काय असतं, केळी कशी म्हणजे काहीच नाही. रानभाज्या वगैरे ह्याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. इथे आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघून मी शिकलेल्या आहे. आणि आता भरपूर अशी माहिती नाही आहे, पण जी काही थोडीफार माहिती आहे ती तुम्हाला मी सांगते. म्हणजे बघा, कोणाला माहीत नसेल तर आपल्याकडे जे आहे ते शेअर केलं तर त्यांना पण माहिती पडलं असं. तर तुम्हाला मी सांगते केळ पोसवली म्हणजे काय. तर तुम्हाला मी केळच दाखवते. आता 2 दिवस झाले आपली अजून एक केळीनं पोसवले. तर ही बघा, ही आता आपल्या बागेतली नवीन केळ पोसवले. म्हणजे गावच्या भाषेमध्ये केळफूल असतं ना, जे जेव्हा बाहेर येतं ना या केळ्याच्या झाडातनं, त्याला पोसवले हा शब्द वापरतात. हा म्हणजे गावचा शब्द आहे तो. तर ह्या केळीच्या खोक्यामध्ये, ह्याला केळीचा खोका म्हणतात, त्याच्यामध्ये ना फळ असतं, छोटी छोटी फुलं असतात केळीची. आणि जसं ते बाहेर पडतं ना, हा खोका बाहेर पडायला 3 ते 4 दिवस जातात. म्हणजे जास्तीत जास्त 3 दिवस, पण कधी कधी 4 दिवस पण जातात. आणि हे सगळं मी तुमच्याशी शेअर करते. हे सगळं मी स्वतः नोटीस केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे अगदी परफेक्ट मी तुम्हाला सांगते की 3 ते 4 दिवस आरामात जातात, जास्तीत जास्त 4 दिवस असं. आणि बाहेर पडल्यानंतर बघा, आता ही केळी असतं, तुम्हाला हा वरचा हिरवा बाग दिसतो ना, ते केळी, आतमध्ये फुलं असतात केळीची. आणि मग ती जशी जशी वाढ होते ना केळीची, त्याची बाहेर येतात ते आपोआप. आणि हे जे वरचं कवच आहे ना, ही सगळं साल असतं, ही ते आपोआप गळून पडते जमिनीवरती. इथे आता उद्यापासून ना इथे त्या कवचांचं असं खस पडून राहिलं. असं तुम्हाला काय हवं तर दाखवते मी. इथे आपल्याकडे दुसरीकडे पण असणार, असं सगळं आहे. आता हे अजून तयार व्हायचं टाईम म्हणजे चालू आहे असं. आता हे हळूहळू उद्यापासून केळी सगळ्या बाहेर पडतील. तुम्हाला मी दुसरी केळी दाखवते ज्यातनं केळी वगैरे बाहेर आली आहे. तर ही बघा, ही आता आपली केळी ही पोसवलेली. तर अशा पद्धतीने बघा, हे बघा कवच तुम्हाला म्हणाले ना, हे कवच असतं, ते मगाशी दाखवलं होतं. ही केळीची फुलं, आणि या केळीच्या फुलातनं केळी की नाही बाहेर पडतात, असं सगळं आहे बघा. केळी फुलाची भाजी तुम्ही खाता की नाही, म्हणजे पूर्ण केळी तयार झाल्यानंतर, म्हणजे हा खोका आहे ना तो कापून मग ह्याची की नाही भाजी करतात. पण लगेच नाही काढत. हा खोका अंदाजे अगदी बोलतात ना 15 ते 20 दिवस तरी ठेवायचा, सर्व केळी बाहेर आल्यानंतर. कारण ह्याच्यामध्ये रस असतो, आणि तो रस आहे ना ह्या केळीच्या घडासाठी खूप असं पौष्टिक असतो. त्याच्यामुळे पटकन असं ह्याला केळफूळ म्हणतात, हे काढून घेत नाही, असं आहे ते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला मी अजून पण दाखवते. इथे बघा असेल वेलची केळी आपली एक तयार झालेली आहे. हा बघा, वेलची केळीचा खोका तो बघा इथे लटकते. हा बघा, तो आता काढायचा आहे, कारण त्याला भरपूर दिवस आता होऊन गेलेले आहेत, आणि झाले अंदाजे महिन्याचं झालेलं आहे. तो बघा किती छोटा आहे. बघा तर आज नाही तर उद्यामध्ये तो काढून घेणार. तो बघा आतल्या साईडला पण तिथे पण पोसवले केळ दिसतात तुम्हाला बाहेर आलेली. असं सगळं मी तुम्हाला तयार केळी दाखवते आता. म्हणजे ती फुलं बघा, एवढीशी ती फुलं असतात, आणि कशी त्याची केळ तयार होते. आणि
कसं बघा केळी आपल्याला मिळतात खायला. तर हा बघा, हा आता घड जो आहे केळीचा हा पूर्णपणे तयार झालेला आहे. आणि ह्यातलं बघा एक पिकलेलं केळ पण मला वाटतं पाखरं खाऊन गेलेली आहेत. आता हा केळीचा घड काढावा लागेल. म्हणजे कुणाल जेव्हा त्याशी म्हणाले की जरा एक केळ आहे ना झाडावरती पिकू दे, मगच आपण काढूया असं. आणि जास्त असा भार झाला ना त्याच्यामुळे तो जमिनीला टेकलेला आहे. हा बघा इथे टेकू लावला होता लाकडाचा, पण जेव्हा केळी तयार होतं ना जाम भार होतो आणि ते किती पण तुम्ही प्रयत्न केलात ना तर ते जमिनीला टेकत असते. तेव्हा तिथे पण बघा कशी हे टेका लावलेलं आहे सगळं आहे. तर अशा पद्धतीने केळी तयार होतात. तर जी काही बघा थोडीफार माहिती होती ना मला, ती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे वेलींबद्दल आहे आणि केळीबद्दल. अजून पण म्हणजे याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तुम्ही पण नक्कीच मला शेअर करा. म्हणजे तुमच्याकडून पण मला बघा सगळ्या गोष्टी की नाही शिकता येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जी काही माहिती आहे ना आता मी तुमच्याशी शेअर केलेली आहे ना, ही तुमच्या माध्यमातून सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यामुळेच मला ह्या बऱ्याचशा गोष्टी ना म्हणजे तुमच्याकडून पण शिकायला की नाही मिळालेल्या आहेत. तर बागेमध्ये बघा एक फेरफटका मारला मी आज. म्हणजे मगाशी बघा तुम्हाला बोलता बोलता म्हणाले मी की खूप असा कंटाळा आला होता. म्हणजे असं वाटत होतं की नकोच ते काम, नकोच असं झालं होतं. पण बघा आळस करून चालत नाही, कारण घरामध्ये बघा आपली आता भाग्या शेरू आहेत आणि आता पुरुष मंडळ आहेत, त्यांचं नाश्ता जेवण तर ते हवंच ना. तर इथे आता मी काय केलं, म्हणजे अगोदर विचार केला होता की भाजी चपाती करते, म्हणजे मिक्स भाजी. बागेतली थोडीशी भाजी पण मी काढली होती, मिक्स थोडी थोडी निघाली होती, तीच म्हटलं भाजी करते. पण नंतरला विचार केला की नको, थोडंसं वेगळं करूया. त्याच्यामुळे म्हणजे झटपट नाश्ता होईल ना असं काहीतरी बनवूया. तर उपमा मी इथे बनवून घेतला पटकन. आणि एकीकडे कुणालचं गरम पाणी म्हणजे करून ठेवलं. हा जो थर्मास दिसतो ना त्यात मी भरून ठेवते गरम पाणी. त्याला अजून पण म्हणजे खोकला वगैरे बघा आहे अजून, तर गरम पाण्याने कसा आराम पडतो, त्याच्यामुळे मग असं करून ठेवते. आणि मग दिवसभरात मग त्याला जेव्हा हवं असतं त्यावेळेस तो गरम पाणी पितो. तर उपमा इथे करत ठेवला. आणि त्यानंतर कुणालनी ते बघा आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून घेतलेली आहे. म्हणजे माझी जरी आंघोळ उशिरा असली तरी पण देवपूजा मात्र वेळेतच होते. आणि हा बघा इथे आता उपमा पण तयार झाला होता. आणि सगळ्यांना इथे मी केळीच्या पानांमध्ये उपमा दिलेला आहे नाश्ता करायला. आणि त्याच्यानंतर मग वाघ्या शेरू यांचं दोघांचे नखरे आज खातील बरोबर. आज नॉनव्हेज आहे ना. हे बघा हे तुमची शेरूची खायची स्टाईल बघा तुम्ही. बघा 2 पाय बघा कुठे आहेत ते, आणि हे बघा हे 2 पाय बघा कुठे आहेत ते पायरीवरती. एवढा आळशी आहे ना, आता उठत नव्हता तो, खायला पण येत नव्हता. कुणालच्या बाबांनी त्याला दम देऊन पाठवलेलं आहे. मला वाटतं झोपला असेल तो, त्याच्यामुळे झोप अशी ना त्या डोळ्यावरती, मग त्याला जेवायचं पण भान नसतं. एवढं तर झोपेमध्ये हे असतं, गुंग झालेला असतो झोपेत. मी करते आडा बंद, तुम्ही बसा, मी करते आडा बंद. चला हे पण निघाले. मी नाही येत आहे, मी नाही येत आहे, खरोखर मी नाही येत आहे. नाही मी नाही येत आहे, मी नाही येत आहे. मी जुन्या ड्रेसवर थोडी येईन, कपडे थोडे चेंज केले मी. लेट होईल ना घरी यायला म्हणून नाही येत आहे. मृण्मयी आली. मृण्मयी तिला सांगितलं जरा प्लेट घेऊन ये. ही जी बघा फुलं काढले तर जाई जुईची ती ठेवायला लवकर काढून घेतली, कारण संध्याकाळचा पाऊस वगैरे पडतो आणि मग फुलं वगैरे भिजतात, कळ्या गळून जातात म्हणून. तर ही बघा मृण्मयी आज सुट्टी काय ग, दुपारी लवकर आली आज. तर तिकडे ठेवू द्या, मी काढते. तर कुणालचे काका गेले मुंबईला. म्हणजे मला पण जायचं होतं त्यांना सोडायला, पण माहिती काय होतं, गाड्या कधी कधी खूप अशा उशिरा येतात आणि मग वाट बघत राहावी लागते. घरी येईपर्यंत लेट होतं. मागे बघा आता हल्लीच कुणाल बघा गेला होता ना मुंबईला, घरी येईपर्यंत आम्हाला 8:30 झाले. आणि आल्यानंतर मग घरचं जेवण बिवण खूप अशी धावपळ झाली होती, त्याच्यामुळे मी काही गेले नाही त्यांना सोडायला. तर चला आता मी थोडीशी राहिलेली फुलं आहेत ना कळ्या त्यात काढून घेते. हे आता माझं रोजचं काम झालं आहे. तुम्हाला मी दाखवते, 1 मिनटं बघा. ही आपल्या आड्याजवळ आहे ना, ही जाईजुईची वेल आहे ही बघा. अशा मस्त अशा कळ्या ना सकाळी काढली ना तर काय होतं की फुलं सगळी खाली पडतात, पाऊस पडतो, वारा येतो, त्याच्यामुळे सगळी फुलं आहेत ना फुललेली पळून जातात आणि मग काही मिळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे मग ह्या कळ्या ज्या आहेत ना तयार झालेल्या त्या मी ना असं संध्याकाळच्या वेळेस
काढून घेते. इथेच बाय तो बघा, हा बघा, हा येडा बघ कुठं बसला खेळायला बघ. हा बघ इथे ह्या साईडला ठेवलं बघ. तर दिवा ठेवल्या होत्या त्या पडल्या वाऱ्याने. दिसल्या हवं ह्या साईडला पण आहे स्कूटीच्या इथे. तर मृण्मयी आले बाटल्या घ्यायला, दुधाच्या बॉटल असतात ना त्या. काय झालं शेरू? शेरू बघा काय झालं. तो तिच्या मागे लागलाय मृण्मयीच्या, खेळतो तिच्याबरोबर. तो बघा. फोन वाजला कुणालचं काम चालू आहे. हे खेळणं उचल खेळणं घरात घेऊन जा घरात घेऊन जा. आज मी दिवसभर भरपूर असा आराम केलेला आहे. म्हणजे 2 दिवस झालं बॅक पेन माझा इतका वाढलेला आहे, जाम दुखत होतं 2 दिवस भरपूर. आणि वातावरण इतकं थंड होतं आणि त्याच्यामुळे मला हा त्रास आणि जास्त होता. पण आज वातावरण थोडंसं की नाही म्हणजे चांगलं आहे. म्हणजे हलकं ऊनसुद्धा आज पडलं होतं. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला की नाही आज आराम आहे बॅक पेनचा. नाहीतर खूप असे मी हैराण झाले होते 2 दिवस. आणि त्याच्यामुळेच मी आज दिवसभर की नाही भरपूर असा आराम केला आहे. आता जर थोडंसं की नाही मला रिलॅक्स वाटतं, थोडंसं असं बरं वाटतं असं. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.